का ग रडायला लागली हा? का रडायला लागली असं बसून एकटीच? मी रडत नाही, मला कांदा रडवतो. आई हा होय, तू स्वयंपाक करते का नाही? चूल रडवती इथं बसून, कांदा रडवतोय नुसतं डोळ्यात पाणी यायला लागलं. म्हणून म्हणलं एकटीच बसून का रडायली की बुवा. कांदा पण तिखट आहे, चुलीत धूर पण लागतो. इकडून वारं सुटलं या बाहेर. मग का हाय? पाऊस ना पाणी न वाऱ्याचा चिव होतं या. काय करायचं आता? एक तर येतं एवढं एवढं पाऊस. कुणाकडे असला तर पाठवून द्या आमच्या इकडं. मला पाऊस नाही. बदा 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 पाऊसच ना आमच्या इकडे. आणि हो का इथं केले ते चुलीवरचं गरम गरम तुकडं केले ते चपातीचं. हा चपातीचं. आणि ही पापड्या पापड्या भिजू घातल्या आता. कांदा चिरलाय. हा उन्हाळ्यातल्या पापड्या. आता त्याचा असा उपयोग करायचा, मग कालवणाला काय नसलं की घालायचं भिजायचं आणि करून टाकायचं. छान लागतं असं पापड्याचं तुम्ही भोगा केलेलं. त्यासाठी बघा कांदा चिरून घ्यायला लागले. जाळ लागलाय पण जाळ लागलाय. हे होतोय, धूर लागतं पण वाऱ्यामुळे धूर लागतोय. उतरू काही तवा का ग? मग कशात करू? मग हा हा करूया. आता कर ना, तू करायला त्याच्यात तर तव्यातच करते मग. ह्याच्यात करी आता. कढईमध्ये आहे की ती कढई काय खरं एवढा राहिलेला कांदा चिरून घेते की. ते करण्यासाठी आपण तेल ह्याच्यात आता काय करते माहिती का? मी डाळीची भाजी का लागली. तू म्हणला मला काय काय प्रश्न विचारलो. डाळीची भाजी म्हणजे काय? कुठं आहे आता उद्या, आज नाही उद्या, भाजी कुठं आहे? थोडासा पाऊस झाला. मी सकाळी केली नव्हती. होय काय? अरे देवा, तू नीलती माहिती नाही. आता तर आज काय करते माहिती का? उद्या पावसातली लय भारी दिसते. फुलती नुसती अशी. आता उद्या रानात गेली ना, तुम्हाला डाळीची भाजी काय असते ती दाखवते तुम्हाला उद्या. त्यात टाकून लय घेतलं. छान लागते. अशी अशी नीट करायला लागली ना, त्याच्यात आंबूस वास येतो असं भाजीचा. हरभऱ्याच्या भाजीमध्ये. आयो मला हरभऱ्याची भाजी खायची. आता कधी द्यायची भाजी? छान लागत होती. सकाळी केली आणि थोडीशी घालली तेवढी. कांदा केवढा मोठा चिरलाय मम्मी. कांदा मोठा आहे का? काय बारीक होतो. आता एक तर त्या डोळ्याचं पाणी निघायला लागलं. तू लागली करायला. मग धरणं 2-4 कांदा चिरलं की नाही, माझ्या डोळ्यात पाणी. अहो रानात काय माटाची भाजी नाही, तांदूळची भाजी नाही आणायची म्हणलं तर लय हुडकतो येताना रानात. पण काही पाऊस नसल्यामुळे पाऊस नसल्यावर कुठनं भाजी येते? थोडीशी गावली. 2 मोड घालतात. 2 मोडाचं काय करायचं असं होतं ना. त्याच्यामुळं भाज्याच नाही ते बघा. डाळीची भाजी तेवढी बघा आली पांदाला येते अशी. आणि ती पण काय होती, ऊन पडले की सुकून जाते या. पाऊस पडली की ताजी होती. आता आज बघा थोडासा पाऊस झाला या. बघू आता उद्या भेटली तर भेटली. कडवणच्या आमच्या इकडे अजून आली नाही. त्या पाऊस नाही तर कडवणच्या तर कुठे येणार आहे त्या. काकांना माहित सुद्धा नाही त्या. बारकी बारकी रोपायची अजून आली नाही अजून. उगवलेली आता पावसामुळं. त्याच्यामुळं कडवणच्या नाही ना, काय नाही यंदा खायला कडवणच्या. आम्ही लय कडवणच्या खाल्ले. तांदूळची भाजी नाही, माटाची भाजी नाही, राजगिरा नाही, रानातला भाजीपाला काय सुद्धा खायला नाही आमच्या इकडं. मग काय पाऊस पडला असतं म्हणजे मी मनाच्या भाज्या आल्या असत्या कितीतरी प्रकारच्या. आम्ही एक भाजी सोडत नाही. सगळ्या भाज्या भाजी सोडायची नाही. रानातली सराटीची भाजी सोडायची नाही. तसली गोळ्याची भाजी सोडायची नाही. कडवणच्या भाज्या गोळा नाही. करून आणायच्या आणि खायच्या संध्याकाळी आम्ही गोळ. मग काय कारण भारी लागते हो रानात. आता ही बाजारातल्या आणायच्या आणि बाजारात घोड्याची भाजी भेटत नाही. म्हणजे विकायलाच नसती. असती बर का, पण लय महाग आहे. बघितलीच नाही. चिगळाची भाजी असते ती विकायला. चिगळ तर थोडा बघायला सुद्धा नाही. मग का त्याच्यामुळे आता उद्या रानात गेली ना, मला दाखवते बघा कशी असते भाजी. आता ती त्याच्यात काकडी घेतात टाकलं ह्याच्यात हळद हळद थोडंसं मीठ टाकते. आता का तिखट सांगते कस काय ह्याच्यात मीठ थोडंसं टाकूया, कारण पापड्यात मीठ असते. पापड्यात किती मीठ असतं या. त्याच्यामुळे थोडंसं टाकायचं. आमच्या घराच्या कलरचं काम आता एखाद्या उद्या होईल असं वाटायला लागलंय आम्हाला.
परत राहिलेलं काम दरवाजे राहिले ते अजून खिडक्यात राहिले काम कारण कलर काम झाल्याशिवाय ते दरवाजा आणि खिडक्या बसता येत नाही त्या. आता समोरच्या भिंती आज झाले ते बघा म्हणजे डबल हात नाही झाला सिंगलच हात मारला या. पण आतमध्ये जे आमचं जे पत्र असं गंजल्यावर झालं त्याला पण कलर देऊन घेतलाय. आणखी पायपा रंगवल्या परत अजून त्यांनी त्याला ब्लॅक आणि ह्याला सिल्वर मागच्या दिलाय. भिंतीला मोरच्या भिंतीला हे सगळं देऊन घेतलंय बघा. काय नाही अख्खं घर सोडलं ना आम्ही. एक वेळ आता काय होईल सगळं होईल का नाही असं सांगता येत नाही पण होईल आता उद्या थोडंफार तरी. असं वाटतंय असं वाटतंय. आज काल उन्हाला म्हणजे बुधवारच्या बाजारात पुरता येईल ना. बाजारातच काय नाही तर घरी कुठं नाही यायचं. सगळं येतं तुझ्या बापाला दार वाटत नाही काय झालं येऊन येते त्या बटाटी हलवत घेऊन बाजारात पिशवी घेऊन येते आणि बाजारात पिशवी तर जणू काय 2 पायले नेते बाजारला आणि त्या बाजारात काहीच नसतं पिशवी. आता माणसाने काय नाही आणलं घरी कुठं नाही यायचं. येतं बाजारात की अवघड आहे की दोडका आणा ओ आता कुठं आणावं ज्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आणावं द्या बाबा म्हणून. अवघड की बाबा तुझं मम्मी. त्यामुळं आता म्हणलं काय करावं भाजीला काय करावं सकाळचं तुला म्हणलंय का नाही इथं 2-3 वेल लाव म्हणून तू ऐकते का? आता पप्पा ही घरात काम झालं ना एवढं लावायचं तू सांगितलेलं ऐकत नाही. दोडका नाही हो 1 वर्ष माहिती आहे का आपलं किती दोडकं लागलं होतं केवढं मोठं. तावलं परत मग काय जळूनच गेलं नजरच लावली आमच्या दोडक्याला किती. त्याला लिंबू बांधलं मिरच्या बांधल्या तरी बी राहिलं नाही जळूनच गेलं. आम्ही तरी पण लावलंय हाय का नाही ग वाही लावलं नाही का आपण काय बरं लावलं कारलं आणि काय कसली शिंग लावली ती काळा घेवडा होता त्याचा लावला हा ती कसला काळा घेवडा असतो वाटतं ती लावला होता. आता तिला एवढं बनवून घ्यायची हा झाडे करतात ना वापरलं तर दे की त्याला. ताक घासायला हा